सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यम् ईश्वरम्। पुढं प्रभुपादांनी म्हटलेलं आहे, देहात्म बुद्धीने वश झालेला कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात। त्वचारोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, आपल्या पत्नीवर, मुलांवर, इतर सदस्यांवर आसक्त होतो। कृपण व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियाचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो आणि आपले कुटुंब आणि समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतो। आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते। अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपली कुटुंबियावरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे। तरी जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्धकर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता। म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराविषयी विचारणा करीत होता। तर या जगामध्ये अर्जुनाची समस्या काय कोण सांगेल? अर्जुनाची समस्या गोंधळून गेलेला आहे, पण काय, कशामुळे? त्यांच्यासाठी योग्य काय अयोग्य काय ते नाही, योग्य अयोग्य म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे। मग काय केलं पाहिजे आणि काय नाही, काय गोष्ट आहे ती? युद्ध मी केलं पाहिजे किंवा नाही कळतच नव्हतं। कारण का, ज्या कौरवांच्या विषयी इतका मनामध्ये सूड भावना होती, ज्यांनी आमच्या पत्नीचा अपमान केला, ज्या लोकांनी एवढा वेळा मारण्याचा प्रयत्न केला आम्हाला, जे लोक आमचे कट्टर शत्रू आहेत आणि ज्यांना मारण्याची आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे, ते लोक आमच्या आता समोर उभे आहेत, युद्धाची घोषणा झालेली आहे आणि अर्जुनाला आता ते धैर्य जे आहे ते गळालेलं आहे। का गळालेलं आहे सांगा बरं? अर्जुनाची एकाएकी इच्छाच गेली युद्ध करायची। असं कसं काय होऊ शकतं? हा, समोर जे आहेत ते लोक कोण आहेत? आपलेच नातेवाईक आहेत, आपले सगळे संबंधी आहेत आणि याला म्हटलेलं आहे देहात्म बुद्धी। देहात्म बुद्धी म्हणजे काय? तर आपल्या देहालाच सर्वस्व मानून देहाचे जे नातेवाईक आहेत त्यांना आपलं मानणं आणि देहाशी संबंधित नसणाऱ्यांना परक मानणं। तर ही गोंधळाची परिस्थिती आहे आणि यामुळं मनाची गुंतागुंत एवढी प्रचंड वाढते नात्यांमध्ये, नाही का? शत्रुत्वाची भावना का मित्रत्वाची भावना, काय करावं म्हणजे इतकं भयानक परिस्थिती येते कधी कधी, जसं आता अर्जुनाच्या जीवनात आलेली आहे। आणि ही देहात्म बुद्धी जी आहे ती अज्ञानामुळं येते। आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळं स्पष्टता नाहीये, बुद्धी इतकी गोंधळलेली आहे की काय करावं तेच समजत नाही। आपलेच नातेवाईक आहेत, त्यांच्याशी शत्रुत्व ठेवावं का त्यांचे जे सगळे अपराध आहेत ते पोटात घालून त्यांना माफ करावं, काहीच समजत नाही। तर अशा प्रकारची जी परिस्थिती आहे
ती देहात्म बुद्धीमुळे आलेली आहे. पण अर्जुन हा बुद्धिमान आहे. त्याने त्वरित काय केलेलं आहे, शिष्यत्व पत्करले. कुणाचं शिष्यत्व? भगवान श्रीकृष्णांचं. कारण त्यांना माहिती आहे की हीच एकमेव अशी व्यक्ती आहे की जी मला या सर्व परिस्थितीमध्ये उचित मार्गदर्शन करू शकते. कारण का अर्जुनाला माहित आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते एक तर परिपूर्ण ज्ञान आहेत, दुसरं गोष्ट ते माझे हितचिंतक आहेत, माझे संरक्षण करते. आणि या भावनेनं जो व्यक्ती भगवंताचा आश्रय घेतो तो व्यक्ती अर्जुनाप्रमाणे पूर्णपणे अज्ञानाच्या गुंतागुंतीतनं बाहेर येतो. जो व्यक्ती असा भाव ठेवतो, असा ॲटिट्यूड ठेवतो. कारण का कार्पण्य दोषो आता थरथर कापत आहे, अर्जुनाचं शरीर कापत आहे, कंठ शोष पडलेला आहे, गळा सुकलेला आहे, हातातलं धनुष्य गळून पडलेलं आहे आणि इतका शोक अनावर झालेला आहे. शोक म्हणजे का होतो माहिती का? शोक, मोह आणि भय या तीन गोष्टी प्रत्येक देहात्म बुद्धीत अडकलेल्या माणसाला सतावत असतात. कोणकोणत्या तीन गोष्टी? शोक, मोह आणि भय. तर शोक जो आहे, शोक हा भूतकाळाबद्दल होत असतो, भूतकाळात घडलेल्या घटनाबद्दल, भूतकाळात झालेल्या नुकसानीबद्दल, गमावलेल्या व्यक्तीबद्दल शोक होत असतो. आता त्या अपघातामध्ये गेलेले जे नातेवाईक आहेत, ज्यांचे कोणाचे नातेवाईक आहेत, त्यांना ते आयुष्यभर शोक राहणार का नाही? त्यांना अन्न गोड लागेल का? त्यांना कोणत्या गोष्टीत मनोरंजन, खेळणं, बागडणं, टी व्ही, मोबाईल त्याच्यात त्यांना स्वारस्य येईल का? नाही. याला म्हणतात शोक. शोक म्हणजे काय की हा शोक इतका भयानक आहे ना, हा शोक जर सहन नाही झाला तर व्यक्ती आत्महत्या करू शकतो. कारण काहीतरी प्रचंड असं गमावत आहोत, त्याच्या पाठीमागे भावना काय आहे? मी काहीतरी गमावत आहे. पण हे अज्ञान काय सांगतं? जीवात्मा काहीच गमवत नाही. जीवात्मा कारण येताना काही घेऊन आलाय का? लोक म्हणतात येताना काही घेऊन आलेलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. मग शोक कशाचा करतो? कशाचा शोक करतो? तर त्याने मोह असल्यामुळे अशी धारणा करून घेतलेली की हे माझे आहेत. आलं का लक्षात? ही प्रॉपर्टी माझी आहे, म्हणजे कार माझी आहे, मोबाईल माझा आहे, घर माझं आहे, जमीन माझी आहे आणि माणसं माझी आहेत. याला देहात्म बुद्धी म्हणते. आणि ही देहात्म बुद्धी जी आहे तीच शोक, मोह आणि भय यासाठी कारणीभूत होते. शोक जो आहे ते गेलेल्या भूतकाळाबद्दल, मोह तो वर्तमानात मोहात जगत आहे आणि भय कशाचं आहे? भविष्याचं. या तिन्ही काळामध्ये हे तीन दुःख आहेत, शोक, मोह आणि भय. आणि म्हणून शोक, मोह, भय ही सगळ्यांची कॉमन समस्या आहे जगामध्ये. त्याचे तपशील फक्त वेगवेगळे आहेत. कोणाला कशामुळं भय आहे आणि कुणाला कशामुळे शोक आहे याचे तपशील वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या कर्मानुसार. पण हे तीन फेज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आपल्याला त्याची जाणीव होत नाही कधी. आपण मोहात आहोत, शोकात आहोत आणि भय सतावत आहे. भय तर जाणीव होते, शोक पण जाणीव होतो, पण मोहात आहोत याची जाणीव नाही आपल्याला. पण मोहात आहे म्हणून तर शोक आणि भय आहे. ज्या क्षणी व्यक्ती मोहातनं बाहेर येतो, जसं आता अर्जुन मोहातनं बाहेर येणार आहे, कारण भगवान कृष्ण आता त्याला बुद्धी प्रदान करणार आहे, त्याच्या बुद्धीवर आलेलं अज्ञानाचं आवरण दूर करणार आहे. आणि तो आता हे आवरण दूर झाल्यावर शेवटी अर्जुनाचं काय वाक्य आहे? करिष्ये वचनम तव. बुद्धी क्लिअर झाली, काय करायचं व्हिजन क्लिअर झालं. अर्जुन काय म्हणतो? आता तुम्ही जसं कराल तसं मी, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन. करिष्ये वचनम तव. तुम्ही जे वचन बोलाल ते मी करेन. पण आधी परिस्थिती कशी आहे? गीतेच्या आधी कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामी धर्म समुड्ड चेत. धर्म काय आहे? समुड्ड झाले म्हणजे मूढ झालेलं आहे. दिग्मूढ म्हणतात त्याला. काय करावं कळेनाच झाले. यांना मारावं का यांना सोडून द्यावं, का मी
संन्यास घेऊन या राज्याचा, हस्तिनापूरच्या राजगादीचा लोभ सोडून कुठं जंगलात जावं? मला हे नकोच राज्य. जर माझ्यामुळे एवढे लाखो करोडो लोकांचा नाश होणार असेल, मला राज्यच नको. पण कधी वाटतं की ह्या असुरांना का सोडावं? हे राक्षसी लोक आहेत आणि हे जर पुन्हा गादीवर बसले तर पुन्हा राक्षसांचंच राज्य येणार. काय करावं समजत नाही. तर हा शोक जो आहे अर्जुन, आणि हा शोक जो आहे, या शोकातनं प्रत्येक व्यक्तीला जावंच लागतं कधी ना कधी. प्रत्येक व्यक्तीला जावंच लागतं. आणि म्हणून हा शोक नाहीसा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेणं आवश्यक आहे. अन्यथा काय आहे माहिती का, जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर संकट आलेलं आहे, त्यांनी कुणाचा आश्रय घेतला? भगवान श्रीकृष्णांचा. जोपर्यंत व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने समस्येचं निदान किंवा त्याचं समाधान करायचा प्रयास करतो, ही समस्या आहे, तर व्यक्ती आपली सगळी बुद्धी पणास लावतो. काय करता येईल, काय नाही करता येईल, याला उत्तर काय, कुणाची मदत घेऊ का? पण बुद्धी पण जेव्हा काम करत नाही, त्यावेळेला व्यक्तीला भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. इतकं मोठं एक संकट आलं होतं पांडवांच्या वरती वनवासामध्ये असताना, की दुर्योधनाने अशी युक्ती केली आहे. दुर्योधन आणि शकुनी, त्याला गाईड करणारा कुटील कपटी मार्गदर्शक शकुनी, असं सांगतो दुर्योधनाला की आता हे हस्तिनापूर असल्यामुळं राज्य आहे, हे राजा आहेत पृथ्वीचे, यांच्या घरी रोज ऋषी मुनी येतात. यांच्या घरी कोणी ना कोणी महान तपस्वी ऋषी मुनी, आणि त्यांचं स्वागत करणं, आदरातिथ्य करणं हे त्यांचा धर्म आहे. असंच एकदा कोण आले माहितीये? दुर्वास मुनी आले. आणि दुर्वास मुनी आल्यावर त्यांचं खूप आगत स्वागत केलं आणि त्यांचं खूप आदरातिथ्य, भोजन, पाद प्रक्षालन सगळं झाल्यावरती ते जायला निघाले, तेव्हा या शकुनीच्या कुटील डोक्यामध्ये एक कल्पना आली की या दुर्वास मुनीचा कसा वापर करून घ्यायचा आपल्या शत्रू पांडवांचा नाश करण्यासाठी. कारण का, भले त्यांना 12 वर्षाचा वनवास आहे, 1 वर्षाचा अज्ञातवास आहे, ते झाल्यानंतर पुन्हा इथं ते यायला नकोत आपल्या राज्यामध्ये वाटणी मागण्यासाठी. म्हणजे शत्रुत्व किती भयानक आहे पहा. आणि मग हा शकुनी दुर्योधनाला सल्ला देतो की तू काय पण कर आणि या दुर्वास मुनींना पांडवांचं आदरातिथ्य घेण्यासाठी पाठव. कुठे? जंगलामध्ये, वनवासात असताना. आता ते बिचारे पूर्ण कफल्लक आहेत, त्यांच्या अंगावर वस्त्राशिवाय काही नाही, फळं कंदमुळं खाऊन जगत आहेत. ते काय आदरातिथ्य करणार? मग स्वाभाविक हे मुनी जे तापट आहे, स्वभावाने रागीट आहे, आदरातिथ्य नाही झालं ती त्यांना शाप देणार. म्हणजे काही न करता आपण आपोआपच आपल्या मार्गातला काटा निघून जाईल. म्हणजे किती कपटी कारस्थान आहे पहा. पण भगवान श्रीकृष्णांचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी या जगामध्ये कितीही कुटील कारस्थान करणारे व्यक्ती आहे, त्यांच्या मार्गामध्ये अडथळे उत्पन्न करत असेल, तरी भगवान श्रीकृष्णांच्यासाठी अशक्य गोष्ट कोणती नाही. आता दुर्वास मुनींना त्याने समजावलं की पांडव असे आहेत, ते आहेत, तुम्ही जा एकदा त्यांना भेटायला. असं गोड 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 बोलून त्याने त्यांना राजी केलं. मग ते म्हणले आता लगेचच जातो. आणि या दुर्वास मुनींचे किती शिष्य होते माहिती? 60,000 शिष्यांना घेऊन ते पांडवांच्याकडे गेले. आणि पण तिकडं द्रौपदीला सूर्यदेवाकडून एक अक्षय पात्र मिळालेलं आहे. अक्षय पात्र काय आहे? हे एक असं भांड आहे की जे किती पण त्यांना अन्नवाडा, आलेल्या पाहुण्यांना, निमंत्रितांना किंवा लोकांना किती पण अन्न वाटा, ते येतच राहणार जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत. एकदा द्रौपदीने प्रसाद घेतला की त्यातनं अन्न बंद होणार, मग काय होऊ शकत नाही. आणि हे दुर्योधनाला आणि शकुनीला माहितीये, आणि तो बरोबर सांगतो तुम्ही दुपारच्या वेळेला जा. काय सांगतो? दुपारच्या वेळेला जा. किती बाका प्रसंग आहे त्यांच्यावरती, पांडवांच्या वरती. आणि दुर्वास मुनी त्यांच्या 60,000 शिष्यांसह आले पांडवांच्याकडे. त्यांच्या झोपडीमध्ये त्यांनी पण स्वागत केलं.
त्यांचं पाद प्रक्षालन केलं, त्यांना बसायला जागा दिली. 60,000 लोक वनामध्ये बसलेले आहेत आणि आता यांना भोजन वाढायचं आहे. आणि युधिष्ठिर महाराज आतमध्ये गेले द्रौपदीला विचारण्यासाठी की 60,001 पाहुणे आलेले आहेत आपल्याकडं, आपल्याला त्यांना भोजन द्यायचं आहे. आणि मग हे दुर्वास मुनी म्हणाले की माझ्या शिष्यांसह मा सर्वांना खाऊ घाला आता पोटभर, आम्हाला फार भूक लागलेली आहे. आम्ही काय करतो, लगेच नदीवर जाऊन स्नान करून येतो, तोपर्यंत आमची पानं वाढून ठेवा तुम्ही, आम्ही आल्यावर लगेच भोजनाला बसणार. ते गेले आंघोळीला नदीवर सगळे. आणि इकडे 5 पांडवां द्रौपदीमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. का बरं? कारण द्रौपदीनं ऑलरेडी भोजन केलेलं आहे. भोजन केलं असल्यामुळे आता काही अक्षय पात्रातनं काही येण्याचा प्रश्न नाही. तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचं स्वाभाविकपणे त्यांना स्मरण होतं. या अशा कठीण प्रसंगामध्ये भगवंताच्या शिवाय आपल्याला कोणी रक्षण करू शकणार नाही. मग द्रौपदी, युधिष्ठिर महाराज, अर्जुन सर्वजण भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा तिथं प्रकट होतात तेव्हा सर्वजण दुर्वास मुनी आणि त्यांच्या 60,000 शिष्यांची समस्या सांगतात. आता यांना भोजन कसं खाऊ घालणार की भगवंता, आणि जर या अतिथी असा आहे की या अतिथीला जर नाही म्हटलं तर हा मुकाट्याने जाणार नाही, आमचं आयुष्य बर्बाद करतील, शाप असा देतील की इतके तापट ऋषी आहेत की आमच्या, आणि ब्रह्मर्षीचा शापावरती काही उपाय पण नाही. तर अशा भयंकर प्रसंगी भगवंता तुमच्याशिवाय आमचं रक्षण कोण करू शकतो. म्हणून भक्तिविनोद ठाकूर जे त्यांचं एक भजन आहे, तर ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा आश्रय घेण्याचं पूर्ण महत्व सांगतात. त्यात एकोन बुझिनो प्रभू तोमार चरण. आता भगवंता मी तुमच्या चरणी शरण आलेलो आहे. एकोन म्हणजे आता तुमच्या चरणी शरण आलेलो आहे. अशोका अभयामृत पूर्ण सर्व खन. अशोक आणि अभय प्रदान करणारे असे तुमचे चरण आहे. या जगातल्या समस्या काय सांगितल्या मी? शोक आणि मोह आणि भय, या तिन्ही नाश करणारे भगवंताचे चरण आहेत. म्हणून भगवंताच्या चरणाचा आश्रय जो व्यक्ती घेतो तर या तिन्ही समस्या ज्या जीवनातल्या शोक, मोह आणि भय यापासनं तो मुक्त होतो. अशोका अभयामृत म्हणजे अशोक म्हणजे शोकाच्या विरुद्धार्थी अशोक आणि भयाच्या विरुद्ध अभय. तर भगवंताचे चरण काय प्रदान करतात? त्यांच्या शरणागत भक्तांना अशोक आणि अभय प्रदान करतात. म्हणून प्रभुपादांचा अभय चरणारविंद आहे. तर असे भगवंताचे चरणाचं ते गुण पुढे म्हणतात की सकल छाडिया तुवा चरण कमले. सगळं काही आश्रय सोडून दिले आता मी, नातेवाईक, मित्रमंडळी, पैसा, बुद्धी, माझं बाहुबल सगळं काही सोडले, पद, प्रतिष्ठा, आणि केवळ आता तुमच्या चरणी आश्रयात आलेलो आहे. सकल छाडिया तुवा चरण कमले पडियाची आमीनाथ तव पद तले. आता तुमच्या चरणीस मी पडून राहणार, ते म्हणतायत. पडियाची आमीनाथ तव पद तले तव पाद पद्मनाथ रोखिबे आमारे. आर राखा करता नाही ए भव संसारे. या भव संसारात आता तुमच्या विना माझा कोणी रक्षण करता नाही, आणि मी आता तुमच्या चरणीस केवळ पडून राहणार आणि भजन करणार, असा भाव आहे त्यांचा. म्हणून दुसरं एक भजन आहे नरोत्तम दास ठाकूरांचं. भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरणार विंद रे. भगवंताचे चरण ते पण सांगतात काय? अभय चरणार विंद आहे. भगवंताच्या चरणाचा जो आश्रय घेतो, भगवंताच्या चरणी जो शरण जातो, ते चरण कसे आहेत? अभय चरणार विंद.
शरणागताला अभय देणारे. बाकी असं कुणाचे चरण आहेत का या जगात? नाही. का बरं नाहीये? का नाही अभय देऊ शकत आपल्याला कोण? कारण त्यांच्याच हातात काही नाहीये. अभय कोण देऊ शकतो? की ज्याचं कळी काळावरती 3 गुणांवरती या दुस्तर भवसागर मायेवरती सामर्थ्य आहे, तो व्यक्ती अभय देऊ शकतो. अन्यथा कोण देणार आहे कुणाचं? हिम्मत नाही देऊ शकत. कोणी म्हणू शकत नाही की मी आश्रय देऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती या भवसागरात गटांगड्या खात आहे. या भौतिक गुंतागुंतीमध्ये भोवरा असतो ना पाण्यामध्ये, तसं तो अडकलेला आहे. प्रत्येकाचं एक विश्व आहे म्हणजे तो भोवरा आहे. आलं का लक्षात? प्रत्येक व्यक्ती त्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि तो गरागरा फिरत आहे. त्याला कळत नाही आता बाहेर कसं पडावं. आणि तो कळत नसल्यामुळे काय होतं, तो आणखी खोलत जातोय. आलं का लक्षात? आणि तो बुडत चालले भवसागरामध्ये. तर भगवान श्रीकृष्ण वाचवू शकतात, पण त्याने पांडवांसारखा आश्रय घेतला पाहिजे. भजहु रे मन श्रीनंद नंदन. आपल्या मनाला सांगतायत की मना तू भगवान कृष्णाचं नंदनंदन, नंद महाराजांचे पुत्र कृष्ण आहेत, त्यांचं भजन कर. तर ते काय करतील? त्यांचे चरण अभय देतील तुला या संसार सागरातून, विपत्तीतून. अन्यथा की आपल्या जीवनामध्ये पुढं काय अशा विपत्ती येणार हे माहीत नसतं. म्हणून आधीच आश्रय घ्यायचा असतो. ज्या या विपत्ती मगाशी सांगितले ना, तर शास्त्रात आधी सांगले पदम पदम समाश्रित ये पद पल्लव प्लवम महत पदम पुण्य यशो मुरारे. भवांबुधीर, भव अंबुधी म्हणजे भवसागर, भवांबुधीर वत्स पदम 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 यत विपदाम देशा. हे भवसागर जो आहे की जो संकटांनी विपदांनी भरलेला आहे, की ज्या विपदा पावली आहेत, तर त्या विपदांनी भरलेला महासागर जो आहे संसार सागर, तो ज्याने समाश्रित म्हणजे जो कृष्णाच्या आश्रित आहे त्याच्यासाठी फक्त एवढासा होतो. एवढासा म्हणजे काय? वासराच्या खुराच्या ठशा एवढा. वासराचं खूर केवढं असतं? एवढं असतं. आणि ते चिखलात पडल्यावरती खड्डा केवढा पडतो? एवढाच पडतो. मग हा पोरगा सुद्धा ते ढेंग टाकून जाईल, आहे का नाही? तर एवढा संसार सागर भगवंत त्याला फक्त एवढा करतात की जेणेकरून तो सहजपणे पार करू शकतो. म्हणून त्यांच्या चरणाचा आश्रय घ्यायला साधू संत सांगत आहेत, वैष्णव आचार्य सांगत आहेत की भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरणार विंदरे दुर्लभ मानव जन्म सत्संगी. पुढे काय उपदेश देत आहेत ते भजनामध्ये? दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरहु हरिपद नीती रे. दुर्लभ मनुष्य जन्म आहे तर तो सत्संगामध्ये घालव. म्हणजे काय होईल? तुला भगवंताच्या चरणाचा आश्रय मिळेल आणि हा भवसागर तू सहजपणे पार करशील. अन्यथा दुसरा काही उपाय आहे का? काही उपाय नाही. आणि म्हणून या पांडवांनी जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा असा असहाय्य अवस्थेत आश्रय घेतला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने फक्त काय केलं? द्रौपदीला म्हणाले की ते अक्षय पात्र आहे, ते एकदा न्याहाळून बघ, त्याच्यामध्ये बुडाला काही एखादा शीत किंवा एखादं भाजीचं पान शिल्लक आहे का? नाही म्हणजे आम्ही सगळंच खाल्लेलं आहे, त्यात काही शिल्लक नाही. तरी पण एकदा बघ. बघितल्यावरती एक पान मिळालं, भाजीच किंवा भाताचं शीत मिळालं म्हणतात, काही असेल ते, आणि म्हणले मला दे. द्रौपदीने ते भगवंताच्या हाती अर्पण केलं. भगवंताने ते तोंडात टाकलं. तर चमत्कार असा झाला की ते 60,000 ऋषी जे होते, दुर्वास मुनीने 60,000 ऋषी, तर त्यांना ढेकर यायला चालू झाले. त्यांचं पोट इतकं गच्च भरलं की एक घास नव्हे, एक शीत सुद्धा खाऊ शकत नाहीत, एवढं गच्च भरलं. आणि ते इकडं आले पण नाहीत, आंघोळ्या करून ते तिकडच गेले. कारण म्हणले की त्यांनी जर पानं वाढली असतील तर आम्ही खाणार काय? मी तर एक पण घास खाऊ शकणार नाही, असं दुर्वास मुनी म्हणाले. आणि ते तिकडच्या तिकडेच पळून गेले.
आलेच नाहीत परत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे या कृपेचा महिमा पहा. तर आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना या जगातली कुठलीही परिस्थिती अशक्य नाही. या जगातली कुठलीही परिस्थिती आपल्यासाठी अशक्य असते, पण ती भगवंतांना अशक्य नाही. भगवंतासाठी इम्पॉसिबल हा शब्दच नाही. भगवंतासाठी कोणती गोष्ट या जगातली इम्पॉसिबल नाही, पण आपल्यासाठी पॉसिबल गोष्ट सुद्धा इम्पॉसिबल होऊ शकते. जे आपल्याला वाटतं रे हे तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे, पण ती गोष्ट सुद्धा इम्पॉसिबल होऊ शकते. खरी गोष्ट आहे. पण भगवंताचा आश्रय घेतला तर इम्पॉसिबल गोष्ट पण काय होऊ शकते, पॉसिबल होऊ शकते. इम्पॉसिबलच होते ना. अशा इम्पॉसिबल संकटातनं भगवंतांनी आपल्या भक्तांना का बरं तारलेलं आहे? का तारलेलं आहे? कारण त्यांनी फक्त आश्रय घेण्याचं काम केलं. आलं की लक्षात? जसं या ठिकाणी अर्जुन पण आता या भयंकर परिस्थितीमध्ये भगवंताचा आश्रय घेत आहे. किंग कर्तव्य विमूढ, काही करावं कळतच नाही. शोक इतका प्रचंड होत आहे, आसक्ती उफाळून आलेली आहे. माझेच नाते भीष्म पितामह ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही मोठे झालो, आम्हाला इतके आदराचं स्थान आहे, आम्हाला ऋषी तुल्य आहेत ते, ज्यांनी आमचे पिता गेल्यानंतर, पांडू महाराज गेल्यानंतर यांनीच आमच्या इतक्या प्रेमानं आमची काळजी घेतली. आम्ही प्रत्येक प्रश्नात यांचं मार्गदर्शन घेत होतो. इतके प्रिय आहेत, त्यांना मारायचं. आपले गुरु द्रोणाचार्य त्यांना मारायचं. आपले सगळे भाऊ, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, राजवाड्यात किती हल्लकलोळ, हे सगळं पिक्चर अर्जुनाच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणून तो शोक जो आहे तो बाहेर आलेला आहे. आणि तो शोक आध्यात्मिक ज्ञानाशिवाय कदापि नष्ट होऊ शकत नाही. असाच श्लोकाची एक कथा, शोकाची कथा श्रीमद भागवत मध्ये एक आहे, 6व्या स्कंदामध्ये. तर साधू संत बद्ध जीवात्म्याला देहात्म बुद्धीतनं बाहेर काढून शोक मोह भयातनं त्याला मुक्त करतात. हे भागवत मध्ये सांगितलेलं आहे. चित्रकेतू महाराज की जे या जगामध्ये असं आहे ना की सतत भौतिक कार्य, प्रकृतीची रचना अशी केलेली की माणसाच्या जीवनात काही ना काही कमी राहणारच. आणि ते माणसाचा प्रयास काय असतो, ते कमी काहीतरी भरून काढायचं. आता माझ्या जीवनात पैसा नाही, मग पैसा आणण्याचा प्रयास करावा लागतो. व पैसा आला, मग आरोग्य गमावलं समजा, मग आरोग्य ठीक करायसाठी मग तो पैसा खर्च करायचा. आरोग्य ठीक झालं, पैसा पण आहे, मग दुसरे काहीतरी नातेवाईकांचं मोठं अडचण आलेली आहे, बहिणीची काय अडचण आलेली आहे, भावाची काय अडचण आलेली आहे, आई वडिलांची काय अडचण आलेली आहे. असं कुठलं ना कुठलं एक कमी आयुष्यामध्ये राहतेच प्रत्येक स्टेजवरती. आणि माया काय करते की ती कमी जाणून देते आणि ती कमी भरण्यासाठी त्याला लालच दाखवते की ही कमी एवढी पूर्ण झाली की तू सर्वसुखी होणार या जगामध्ये. ही मायेची कार्यपद्धती आहे, भागवत मध्ये सांगितले. या जगामध्ये माया पूर्ण विश्वास देते जीवात्म्याला की तू यशस्वी होऊ शकतोस, तू सुखी होऊ शकतोस, तू एक शांत समृद्धीमय जीवन जगू शकतोस, आनंदाने जगू शकतोस. माया कधी 100% जीवात्म्याला निराश करत नाही. म्हणजे भले 99 बाजूनी त्याला अपयश आलं तरी एक काहीतरी आशेचा किरण त्याला ठेवते की नाही तू यातनं बाहेर पडू शकतो. पण जसा तो प्रयास करायला लागतो आणि प्रयास त्याचे पूर्णत्वास येत असतात तोपर्यंत माया त्याच्या तोंडचा घास हिरावून घेते. अशी परिस्थिती या जगामध्ये. मग त्याला तो आणखी काय करतो, त्याच्या बुद्धीनं कुठं कमी राहिली माझ्या प्रयत्नात तो शोधायचा प्रयास करतो. पुन्हा आणि हम होंगे कामयाब एक दिन, पुन्हा आणि आशा. तर ही आशा जी आहे ना, ही आशाच
जीवात्म्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्राशी बांधून ठेवत आहे. आणि आता आशा नसेल तर जीवात्मा कष्टच करणार नाही, मेहनत करणार नाही. तो रात्रंदिवस त्या आशेवरच जगत आहे की मी एक दिवस माझ्या परिवाराला सुखी करेन, मी सुखी होईन आणि माझ्या सगळे स्वप्न, माझ्या महत्वाकांक्षा मी पुऱ्या करेन. या स्वप्नावर तर प्रत्येक व्यक्ती जगत आहे ना. ते स्वप्न नसेल तर कोण नाही काम करणार, कोणी नाही काम करणार. म्हणून या जगामध्ये माया अशी कार्य करत आहे हे दाखवण्यासाठी भागवत मध्ये प्रसंग आलेले आहेत. भागवत मध्ये भगवंताच्या भक्तांची चरित्र आलेली आहेत. त्यापैकी वृत्रासूर आहे आणि वृत्रासूर त्याच्या मागच्या जन्माची कथा, वृत्रासुराच्या जन्माची कथा शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षितांना सांगत. हा वृत्रासूर कोण होता, का त्याने मरते समयी, हा आसुर होता, आसुर आहे तो, राक्षस आहे, पण त्याने भगवत प्राप्ती कशी केली आणि त्याने भगवान श्रीकृष्णांचा शेवटच्या क्षणी इतक्या सुंदर प्रार्थना करून आश्रय कसा काय घेतला, हे परीक्षित महाराजांना प्रश्न विचारलेला आहे. मग शुकदेव गोस्वामी सांगतात की हा वृत्रासूर जो आहे तो मागच्या जन्मी एक राजा होता, चित्रकेतू. आणि हा चित्रकेतू राजा इतका सामर्थ्यशाली, बलशाली की संपूर्ण पृथ्वीवरचा एक छत्री अंमल आहे त्याचा पृथ्वीवर, आणि चक्रवर्ती सम्राट आहे, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, सैन्यदळ, खजिना, देशोदेशीचे राजे गुलाम आहेत, कुठेही शत्रू नाहीये, सगळ्या गोष्टी, आर्थिक सुबत्ता प्रचंड आहे. पण जसं मी सांगितलं एका गोष्टीची कमी आहे. आणि कसं आहे माणसाचं की सगळ्या गोष्टी असल्या, 99 गोष्टी असल्या, एक गोष्ट नसेल तर तीच सलते. जी कमी आहे किंवा जे नाही तेच सारखं मनाला टोचत राहतं की हे नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, हे नाही. आणि मग ते प्राप्त करण्यासाठी काय करतो, बाकी 99 गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याच्या मागे धावायला लागतो. अरे मग त्या जमा झालेल्या सुखाच्या गोष्टी त्याचा उपभोग कोण घेणार, नाही त्या घेऊन नंतर, आधी ही पण गोष्ट. आणि मग अशा प्रकारे चित्रकेतू महाराजांच्या जीवनामध्ये एका गोष्टीची कमी प्रकृतीनं ठेवलेली आहे त्यांच्या कर्मानुसार. आता हे पण काही कर्म आहे प्रत्येकाचं, जीवात्म्याचं. गहना कर्मनो गती, कर्माची गती इतकी गहन आहे की माणसांचं कोणत्या प्रारब्धामुळं, कर्मामुळं त्याच्या जीवनात काय प्रसंग येईल हे कोणी सांगू शकत आहे का नाही. म्हणून मगाशी जी मी घटना सांगितली अपघाताची, त्याला एकमेव उत्तर हेच आहे, त्या व्यक्तींचं कर्म. ते कर्म काय करतं माहिती का, ते बरोबर अशा सर्व घटना अरेंज होतात आणि त्या व्यक्तीला ते मृत्यू म्हणा किंवा जे काही विपदा, संकट आहे ते ऑटोमॅटिकली त्याच्या जीवनामध्ये येतात. म्हणून आपल्या कर्मामध्ये भगवान श्रीकृष्णांचा हस्तक्षेप करून घेण्यासाठी भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. आणि हे जनसामान्य लोकांना माहीतच नाही, कारण ते कधी मागच्या जन्माचा विचार नाही करत. सामान्य लोक मागच्या जन्माचा विचार का केला पाहिजे, कारण मागच्या जन्मामध्ये काय केलेलं आहे मला माहित नाही, पण ते भगवंताला माहिती आहे. पण मी जर भगवंताचा आश्रय घेतला तर मागच्या जन्माचा प्रभाव भगवंत कमी करू शकतात, मागच्या कर्मांचा प्रभाव. बरोबर आहे का नाही. भगवंताचा आश्रय का घेतला पाहिजे, तर आपण भूतकाळात काही कर्म केले माहित नाही, पुढे त्याच्या रिॲक्शन काय येणार आहे ते माहित नाही. म्हणून अशा प्रसंगी एकमात्र जीवात्म्याच्या हातात वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळामध्ये त्याने ज्ञान घेतलं पाहिजे, मोह दूर केला पाहिजे, तर तो भगवंताचा आश्रय घेऊ शकतो. वर्तमान काळच आपल्या हातात आहे ना, का भूतकाळ आपल्या हातात आहे, नाही. भले मागच्या जन्मात मी काहीतरी भयंकर पाप केलेलं आहे, पण ते आता दुरुस्त करता येईल का, नाही. पुढे भविष्यात त्याची काय रिॲक्शन येणार आहे हे मला माहिती आहे का, नाहीये. पण माझ्या हातात तो आत्ताचा क्षण आहे, आत्ताचा दिवस आहे. त्या वेळी, आजच्या दिवशी मी काय करत आहे त्याच्यावर माझा भविष्य काळ आहे. आलं का लक्षात. आणि आताच्या क्षणी, म्हणून प्रतिक्षण
सांगत आहेत, गुरु साधू आणि शास्त्र प्रतिक्षण सांगत आहेत की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर पहा की चित्रकेतू महाराज आहेत, कदाचित त्यांची स्टोरी आज नाही संपणार, मोठी आहे. चित्रकेतू महाराजांच्या जीवनात एक कमी आहे त्यांच्या कर्मामुळे की त्यांना इतक्या सुंदर सुंदर पत्न्या आहेत, राण्या आहेत, हजारो नाही लाखोंच्या संख्येनं राणी आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला. पण एकही पुत्र नाही, एकही संतानच नाही. पुत्रही नाही पुत्री पण नाही, संतानच नाही. आणि ती एकच गोष्ट राजाला इतकी टोचत आहे, इतकी वर्ष झाली, इतकी वर्ष राजा राज्य करत आहे आणि कोणत्याही गोष्टीची कमी नाही राज्यामध्ये, पण पोटी संतान नाहीये. आणि कसं आहे की शास्त्र काय सांगतं की ज्या गोष्टी तुमच्या प्रारब्धात नाही आहेत तर त्या स्वीकारल्या पाहिजे. काय केल्या पाहिजे? त्या जोर जबरदस्ती प्राप्त करायचा प्रयास केला नाही पाहिजे. परंतु मान्य होत नाही, देहात्म बुद्धीत मन असल्यामुळं ही गोष्ट मान्य होत नाही. का नाहीये? माझ्या जीवनामध्ये का नाहीये? मग चित्रकेतू महाराजांनी खूप सारे ज्योतिषी, ब्राह्मण, यज्ञ सगळं काही उपाय केलेले आहेत, पण संतान होत नाही. अशा खिन्न दुःखी अंतःकरणानं बसलेले असताना साधू संत आलेले आहेत. महान देवर्षी नारद मुनी आणि अंगिरा मुनी राजवाड्यात आलेले आहेत. त्यांचं स्वागत झालं. राजा स्वतः अदबीने पुढे येऊन स्वागत करतो, मानपान करतो. त्यांना उच्च आसनावर बसवून आदरातिथ्य केल्यानंतर ऋषीमुनी विचारतात, स्वाभाविक आहे की सर्व क्षेमकुशल आहे का, राज्यात सर्व काही ठीक चाललंय का, मंत्री संत्री सगळे व्यवस्थित काम करतायत का, एक विचारण्याची पद्धत आहे. बरं चाललंय का? तसंच संत सुद्धा विचारतात संसारी माणसाला, सर्व कुशल मंगल आहे का? तर राजा म्हणतात हो कुशल मंगल आहे. पण चेहरा जो आहे ना, त्या चेहऱ्यावरती मनामध्ये असलेले भाव लपत नाही. आणि ते तर त्रिकालदर्शी आहेत, माणसाच्या मनात काय ते जाणणारे संत आहेत, नारद मुनी, अंगिरा मुनी. त्यांनी लगेच राजाला प्रश्न केला की तोंडून तर तुझ्या क्षेमकुशल असल्याचं कळतंय, पण तुझा चेहरा तसं सांगत नाही. मग राजा आपली सगळे दुःख व्यथा जी आहे ती बोलून दाखवतो. एवढं सगळं आहे पण राज्याला वारस नाहीये. आमचं पिंडदान कोण करणार? हे राज्य पुढं कोण चालवणार? त्यामुळे संतान असणं अतिशय आवश्यक आहे. मग ते अंगिरा मुनी जे आहेत ते राजाला वर देतात. काय वर देतात माहितीये का? की ठीक आहे, माझ्या तपोबलामुळे तुला मी पुत्र, हालाकी तुझ्या प्रारब्धामध्ये नाही येते, त्यांनाही माहिती येते, पण राजाला एक फार मोठा धडा शिकविण्यासाठी ते त्याचं कारण पुढं सांगतात. ते का ज्ञान दिलं नाही त्याने, का ना, तेव्हाच ते सांगू शकले असते तुझ्या नशिबात नाहीये ती सोडून दे गोष्ट, सांगू शकले असते ना, त्यांना माहिती आहे. पण का नाही सांगितलं? कारण ती स्वीकारण्याच्या तो मनस्थितीतच नाहीये. आलं का लक्षात? ज्या गोष्टीचा एखाद्याने ध्यास घेतलेला आहे त्याला तुम्ही किती समजून सांगा, अरे बाबा की सोडून दे विषय, तो सोडत नाही. त्याला माहितीये की आम्ही जरी सांगितलं तरी हा काही सोडणार नाहीये. तर ते म्हणतात की माझ्या तपोबलामुळे तुला एक पुत्र होईल आणि त्याचं नाव हर्षशोक असेल. तो तुझ्या सुखाचं कारण होईल, तसं दुःखाचंही कारण होईल. एवढंच बोलतात आणि निघून जातात, बाकी काही सांगत नाही. निघून जातात संत. राजाला इतका आनंद होतो, गगनात मावत नाही, मला पुत्र होत, काही का असे ना मला पुत्र होते. आता ते थोडं विचारत पडतात, असं का म्हणले सुखाचं आणि दुःखाचं कारण?
मग ते त्यांच्या पद्धतीने तर्क लावतात की जसं ठीक आहे, सुखाचं तर कारण ठीक आहे, आम्हाला माझ्या सगळ्या राण्यांना, राजवाड्यातल्या मंत्र्यांना, सगळ्या सामान्य प्रजेला इतका आनंद होईल, त्यात काय प्रश्न नाही. पण दुःखाचं का? दुःखाचं असू शकतं की कदाचित तो लाडावेल, पुढे जाऊन सगळे त्याचे लाड, एकुलता एक असल्यामुळे त्याचे लाड करतील आणि तो आमच्या डोक्यावर बसेल, कदाचित तो नशापान करेल आणि त्याला वाईट वळण लागेल. पण जे काही असेल ते असेल. तो म्हणतो की ते सगळं सहन करू, पण पुत्र पाहिजे. पुत्र नसल्यापेक्षा वाईट चालीचा पुत्र मिळाला तरी चालेल, असं त्यांचा आता मनोभाव आहे. त्यामुळे तो विषय सोडून येतात. ठीक आहे, ऋषी मुनींनी म्हटलंय दुःखाचं कारण, ते दुःख येईल तेव्हा बघू, काय हरकत नाही, पण आता तर आनंदाचा यथावकाश. त्यांची जी महाराणी आहे पट्टराणी कृतद्युती, तिचं नाव काय? कृतद्युती. तर तिला गर्भधारणा होते आणि तिला पुढे यथावकाश पुत्र होतो. इतका आनंद होतो राजवाड्यामध्ये, काय उत्सव केला असेल त्यांनी, विचार करा. तर हळूहळू तो मुलगा वाढतो सगळ्या राजवाड्यामध्ये. आणि पण ते स्वाभाविक या जगामध्ये कसं आहे की राजाला एकच पत्नी नाहीये, राजाला किती आहे? लाखो पत्नी. आणि ज्या पत्नीला पुत्र झालेला आहे तिला स्वाभाविकपणे तिची किंमत हाय झाली ना. आणि या जगात जेव्हा काही एखाद्याला उच्चतर असं पद, प्रतिष्ठा, समृद्धी, पैसा प्राप्त होतो, धन प्राप्त होतं, तर स्वाभाविक बाकीच्या लोकांच्या हृदयामध्ये असूया उत्पन्न होते, द्वेष होतो. पुढे गेलेला कोणी या जगामध्ये सहन होत. तसं कृतद्युतीच्या ज्या सवती आहेत इतर राण्या, त्यांचा प्रचंड जळफळाट होऊ लागला. त्या राणीला राजा सोडायलाच तयार नाही. 24 तास तिच्याच महालात. काय त्या पुत्राचं कोड कौतुक, काय त्या राणीचं कोड कौतुक. राजा आमच्याकडे ढुंकून पण बघायला तयार. राजा आमच्या महालात, आमची किंमत दासीपेक्षाही हलकी झाली. आणि स्वाभाविक आहे, या जगाचा तो स्वभाव आहे. ते सत्ययुग असू द्या नाही तर कलियुग असू द्या. ध्रुव महाराजांची लीला पण सत्ययुगामध्ये झालेली आहे. ध्रुव महाराजांच्या आई जी सुनीती आणि त्यांची जी काही सुरुची आहे दुसरी पत्नी उत्तानपादांची, तर तिचाही द्वेषच वाटला तिला. सत्ययुग आहे तरी कसा म्हण. तर या जगामध्ये तुम्ही कुठलं युग असू द्या, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्षा, अहंकार हे दोष कधी जाणार नाही. जोपर्यंत व्यक्ती शुद्ध भक्तीच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत. एक साधू संत जे आहेत निर्मळ हृदयाचे, तेच पूर्णपणे काय आहेत, या ज्या निर्मत्सराणाम सताम, म्हणून भागवत हे निर्मत्सरी लोकांसाठी, असे साधू संतांसाठी ज्यांच्या हृदयात तीळ मात्रही कुणा जीवाप्रती मत्सर नाही, अजिबात ते मत्सर करत, जरी त्यांचा अपराध कुणी केला तरी. कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांपासून एकनाथ महाराजांपासून, त्यांनी कुणाचा कधी मत्सर केला असं दाखवा मला. त्याला काय म्हणतात? म्हणून त्यांना साधू म्हटलेले आहे. साधू या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? ज्याने षड्रिपू धुवून टाकलेले आहेत त्याला साधू म्हणतात. नुसते भगवी वस्त्र घालल्यामुळे साधू होत नाही. ज्याने षड्रिपू धुवून टाकलेले आहेत, निर्मळ केलेले अंतःकरण, त्याला साधू म्हणतात. आणि असे साधू, असे संत हे जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. ते जिथं जातात तिथं तीर्थस्थानं निर्माण होतात आणि जाईल तिथं जे लोक भेटतात त्यांचं कल्याण, त्यांचा उद्धार करत जातात. एवढं पॉवर असते त्यांच्याकडे. आणि म्हणून देहात्म बुद्धीमध्ये फसलेल्या चित्रकेतू महाराजाचा उद्धार करण्यासाठी ते महान विभूती अंगिरा मुनी आणि नारद मुनी आले होते. त्यांचा दुसरा काही हेतू. संत येतात, राजाचं ऐश्वर थोडं घ्यावं आपण, खूप त्याला पृथ्वीचा राजा आहे, थोडं सोनं नाणं दिल, या अपेक्षेने येत नाही. ते 3 गुणात मुक्त झालेले आहेत, त्यांना त्याची काही गरज नाही भौतिक गोष्टी. पण
देहात्म बुद्धीमध्ये फसलेला तो राजा असो, पृथ्वीचा सम्राट असो, किंवा एखादा साधा शिकारी असो. काय त्या शिकाऱ्याचं नाव? मृगारी शिकारी असो किंवा वाल्या कोळी असो, या दोहोंचाही, कारण हे दोघही देहात्म बुद्धीत फसलेले आहेत. राजा असो किंवा भिकारी असो, दोघही काय आहेत? देहात्म बुद्धी बसले. आणि त्या दोघांचाही उद्धार करण्यासाठी संत येतात. फक्त काय आहे? त्या व्यक्तीला साधूच्या प्रती त्यांचा मनोभाव शरणागतीचा पाहिजे, नम्र पाहिजे. त्याशिवाय साधूची कृपा मिळणार नाही. तर हे चित्रकेतू महाराज आहेत, तर हे फार पुण्यवान आहेत. त्यामुळं स्वाभाविक संतांची कृपा झालेली आहे त्यांच्यावरती, म्हणून हा आशीर्वाद रूपी शाप मिळाला त्यांना. तुला पुत्र होईल. आणि स्वाभाविक कृतद्युतीच्या ज्या राण्या आहेत त्यांचा जळफळाट, त्यांची ईर्षा एकदा शिगेला पोचते. त्यांना झोप नाही येत, ते तडफडतात त्या ईर्षेपोटी, आणि शेवटी सगळ्या मिळून एक षडयंत्र करतात, कट करतात की ज्या कृतद्युतीमुळे आमचं एवढा भयानक छळ चालू आहे, राजाकडून दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्षासारखं छळ नाही या जगामध्ये म्हणतात. म्हणून कुणाकडे दुर्लक्ष करणं हे फार मोठा अपराध आहे. म्हणजे घरातल्या लीडरनं घरातल्यांकडे, पक्षाच्या किंवा राज्याच्या, देशाच्या लीडरनं कुणाकडे दुर्लक्ष, कारण तुम्हाला सगळ्यांना समान वागणूक, समान न्याय द्यावा लागतो. नाहीतर या जगामध्ये ईर्षा जी आहे ती तुमचा घात करू शकते. म्हणून या राण्या ज्या आहेत या असं कट करतात की आमच्या सगळ्या दुःखाचं कारण हा पुत्र आहे कृतद्युतीचा, तर त्याचीच आपण हत्या करूया. म्हणजे कारणही राहणार नाहीये, आणि या कृतद्युतीचा जो मान सन्मान प्रचंड वाढलेला आहे तो पण राहणार नाही. आणि एक दिवस या सगळ्या मिळून त्याच्या अन्नामध्ये विष कालवून त्याला ते खायला देतात, प्रेमाचं नाटक करतात, बाळ बाळ म्हणत त्याला गोंजारतात, आणि त्याला नकळतपणे, राजा राणीच्या नकळतपणे त्याला विष खाऊ घालतात, आणि त्या निघून जातात आपापल्या महालामध्ये. आणि दासी जेव्हा खूप वेळ, कृतद्युती म्हणते दासीला की खूप वेळ झालं, माझा बाळ उठला नाही, जाऊन बघून तरी ये. इतका वेळ कधी झोपत नाही तो. आणि दासी जाऊन पाहते की बालकाच्या चेहऱ्यावर कुठलेही जीवनाचे लवलेश नाही, जीवनाचे लक्षणच नाहीयेत. ती प्रचंड मोठ्यानं किंचाळी फोडते, टाहो फोडते, आणि अतिशय धडधडत्या हृदयाने येऊन सांगते की महाराज, जीवनाची लक्षणं दिसत नाही. त्या कृतद्युतीला ते सहन होत नाही, ती बेहोशच होऊन पडते. कसं तरी शुद्धीवर आणतात, पण ती पळत पळत जाते, तर पाहते की खरंच बालकाच्या चेहऱ्यावर काही लक्षण नाही. ती पुन्हा मूर्छित होऊन पडते. आणि मंत्री येतात, सगळे राजवाड्यातले लोक येतात, प्रतिष्ठित लोक, शोक व्हायला लागतो प्रचंड. सगळे इतके धाय मोकळून रडायला लागतात. आणि राजापर्यंत खबर जाते, तर राजाची अवस्था तर विचारूच नका. तो त्या महालापर्यंत येईपर्यंत 10 वेळा मूर्छित होऊन पडतो. महालापर्यंत येईपर्यंत त्याला इतके 10 लोक सावरायला, तर पण तो शोक काही संपत नाही. इतका भयानक शोक आहे तो. म्हणून या शोक जो आहे ना, हा फार मोठा शत्रू आहे. हा शोक केवळ दिव्य ज्ञानाने दूर होतो, की जे पुढं अंगिरा मुनी आणि नारद मुनी जे उपदेश केले चित्रकेतू महाराजाला ना, ते इतके सुंदर आहेत. भागवतम मध्ये, या 6व्या स्कंदामध्ये ही संपूर्ण कथा आहे. ते वाचले पाहिजेत आपण. तर त्यानंतर प्रचंड शोकाकुल झालेला राजा आहे, ते त्यांचा शोक काय तो पण वर्णन केलेलं आहे. कृतद्युती परमात्म्याला दोष देते. परमात्म्याला, ज्या सृष्टीकर्ता आहे, परमात्मा आहे, की त्याने असं का निर्दयी बनावं, त्याने असं का क्रूर बनावं. एकुलता एक तर पुत्र होता, एवढ्या करोडो लोकांच्या आनंदाचा स्रोत होता, आणि तो आमच्यापासून हिरावून नेला. इतका शोक करते. राजाला तर शब्दच फुटत नाहीत, काय बोलावं आणि काय नाही. आणि मग त्याच वेळेला हे 2 संत, अंगिरा मुनी आणि नारद मुनी, तिथं पुन्हा प्रकट होतात. आणि ते पुन्हा प्रकट होऊन मग राजाला
उपदेश किंवा मार्गदर्शन चालू करतात, की राजा त्यांच्या पायावर पडतो, लोटांगण घेतो, त्यांचं गुणगान करतो, की तुम्हा संतांचा संघ हे सांसारिक माणसांना एकमात्र आश्रय संसार कुपातनं बाहेर पडण्याचा, आणि म्हणून या भयंकर शोक सागरात बुडालेले आहेत, आणि म्हणून आता केवळ तुम्हीच मला यातनं वाचू शकता, आणि तर मी तर आता जिवंतच राहू शकत नाही. तशी ऍक्च्युअली परिस्थिती झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये मग अंगिरा मुनी जे आहेत ते राजाला समजावतात. एवढंच नव्हे, त्या राजाचा पुत्र जिवंत करतात आणि त्या पुत्राला सांगतात की तू कोण आहेस, कुठला आहे, का तू अशा आई वडिलांना सोडून गेलास, बघ किती दुःखात आहेत तुझे. तर तो म्हणतो, कोण, कुठल्या जन्माचे माझे माता पिता. तो आत्मा बोलत होता. तर याला देहात्म बुद्धी म्हणतात, की अंगिरा मुनी त्याला दाखवून देतात राजाला की तू किती देहात्म बुद्धीत फसलेला बघ. ज्या गोष्टींसाठी शोक करणं तुझ्यासारख्या धर्मनिष्ठ राजाला शोभत नाही, तू इतका शोक करत आहेस. आणि म्हणून शोक काय, अज्ञानाचं प्रतीक आहे. कारण देह तर कधी ना कधी प्रत्येकाला सोडावाच लागणार आहे. ही आज जगाचं एक अटल सत्य आहे, आणि ते गीता वाचलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. राजाला माहित नाही, ते माहिती आहे. पण मोह इतका प्रबळ आहे की आपल्या ज्ञानावरती आवरण टाकून आहे त्याच्यामध्येच देहात्म बुद्धीमुळे आपण आपल्या नातेवाईक, पारिवारिक आणि या समाज आणि देश यांना घेऊन आपलं माझं म्हणत आपण जीवन जगत आहोत. परंतु या कोशातनं आपल्याला एक गीता आणि भागवत बाहेर काढू शकतं ज्ञानाद्वारे, अन्यथा ते शक्य नाही. कारण भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीता अर्जुनाला त्याच्या भयंकर गोंधळातून, संकटातून, शोकातून बाहेर काढून अर्जुनाला कर्तव्यपरायण केलं भगवंतांनी. जो अर्जुन शोकामध्ये होता तो पूर्णपणे शोकमुक्त झाला केवळ ज्ञान ग्रहण केल्याने. इतकं हे गीतेचं महात्म्य आहे. आणि आता भगवद्गीता जयंती येते येत्या 1 डिसेंबरला, बरोबर का, 2 डिसेंबरला एकादशी आहे. आता येणारी एकादशी मोक्षदा एकादशी आहे. त्या एकादशीच्या दिवशी मोक्ष देणारी भगवद्गीता भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली, म्हणून तिला काय म्हणतात, मोक्षदा एकादशी. तर म्हणून भगवद्गीता किती महत्वपूर्ण आहे पहा. अशा प्रसंगी कळत, जेव्हा व्यक्ती शोकात सापडतो, दुःखात सापडतो, विपदा संकटामध्ये सापडतो, तेव्हाही त्याला ज्ञानच त्या परिस्थितीत धैर्य देणार. ते ज्ञानच त्याला त्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करणार आहे बाहेर काढण्याचं. मग त्याला संसाराचं वास्तविक स्वरूप कळेल. संसाराचं वास्तविक स्वरूप नुसतं प्रवचन ऐकून पण कळणार नाही. संसाराचं वास्तविक स्वरूप हे अनुभवातनं पण दाखवून देतात भगवंत आपल्याला. म्हणून भगवान कृष्णांच्या कृपेमुळेच चित्रकेतू महाराजांच्या वरती तो प्रसंग आलेला आहे. आणि दैव योजनेनुसार त्याच्या प्रारब्धामध्ये पुत्रयोग नाहीये, तरी पण जबरदस्तीने जरी तसं करण्याचा प्रयास केला तरी कर्मामध्ये कोणताही बदल होत नाही. शेवटी त्याचा तो पुत्र गमवावाच लागला. कारण जे गोष्टी प्रारब्धात नाही त्या जबरदस्तीनं आणण्याचा काही प्रयास करून उपयोग. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. कारण या जगात काही ना काही गोष्टींची कमीही राहणारच. ज्या गोष्टी प्रारब्धात व्हायच्या त्या होणारच आहेत, ज्या गोष्टी नाही होणार त्या नाही होणार आहेत. सदा सर्व काळी एक मात्र भगवंताचा आश्रय घ्यायचा आहे नामस्मरणाद्वारे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. फार सुंदर कथा आहे चित्रकेतू महाराजांची, वृत्रासूर. तर राहिलेले जे चित्रकेतू महाराजांचा परत उद्धार कसा होतो ते पुढच्या प्रवचनात आपण पाहू. ठीक आहे.
तर एक दोन श्लोक मी तुम्हाला तात्पुरतं वाचून दाखव. ते काय म्हणतायत पहा चित्रकेतू महाराज. हे चित्रकेतू महाराजांना ते अंगिरा मुनी म्हणतात. हे राजन, जसे नदीच्या प्रवाहाच्या वेगाने वाळूचे छोटे छोटे कण एकत्र येतात आणि वियोग पावतात, से देहधारी जीवात्मे काळाच्या ओघात कधी एकत्रित येतात आणि कधी विभक्त होतात. बद्ध जीवात्म्याच्या अज्ञानाचे कारण त्याची देहात्म बुद्धी आहे. हा देह भौतिक आहे, परंतु देहाच्या आत आत्मा आहे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे. आध्यात्मिक ज्ञान काय आहे? अरे आपण शरीरच नाही आहोत, आपण आत्मा आहोत. आत्मा तर शाश्वत आहे. आपल्या नातेवाईकांचा आत्माही शाश्वत आहे. म्हणून अनावश्यक शोक करणं चुकीचं आहे, कारण का देहाचा अंत कधीतरी होणारच आहे. अज्ञानी मनुष्य भौतिक भ्रमाखाली आपल्या देहालाच आत्मा समजतो, परंतु वाळूच्या छोट्या कणाप्रमाणे काळाच्या वेगाने देह एकत्र येतात आणि वेगळे केले जातात आणि लोक अकारण मिलन आणि वियोगामुळे शोक करतात. कधी मिलन होणार, कधी वियोग होणार, या जगाचा नियम आहे तो. आणि म्हणून या जगामध्ये अनावश्यक कुठेही आसक्ती आपण निर्माण केली नाही पाहिजे, कारण आसक्ती आपल्याला कधी ना कधी दुःखच देणार आहे. म्हणून या जगामध्ये संसार करत असताना कसा केला पाहिजे? कमळाच्या पानाप्रमाणे. कमळाचं पान जे ते पाण्यामध्ये असतं, परंतु ते कधी पाण्यात भिजत. तसं संसारामध्ये राहून सुद्धा व्यक्ती अनासक्त होऊ शकतो. असं नाही की साधू संतांनी काही संसार केला नाही. विरक्त होण्यासाठी काही असं नाही की संसार सोडून हिमालयात गेलं पाहिजे, पण संसारात राहून जर व्यक्ती त्याचं जीवन, त्याचा परिवार भगवंताच्या केंद्रस्थानी असेल, म्हणजे भगवंत त्या संसारात केंद्रस्थानी आहेत आणि सगळा परिवार भगवंताची भक्ती करत आहे, तर ऑटोमॅटिकली काय होते माहित का? आसक्ती कमी होत जाते. सगळेच जे आपले नातेवाईक आहेत, परिवारीजन आहेत, त्यांना भगवंताचे अंश आहेत असं म्हणून पाहायचं, ना की ते माझं आहे. माझं म्हटलं ना या जगात त्याच्यावर अधिकार येतो लगेच. माझी पत्नी म्हटलं की लगेच अधिकार येतो. आलं का लक्षात? आणि जिथं अधिकार येतो ना तिथं लगेच दुःख येतं. त्यापेक्षा शास्त्र काय सांगतं? भाव असा ठेवा, हे सर्व काही लोक पण भगवंताचे आहेत आणि माझे सगळे काही प्रॉपर्टी ती पण भगवंताची. अनासक्त भावनेत जर तुम्ही जीवन जगलात तर मग काही कष्ट नाही. याला ज्ञान म्हणतात. आलं का लक्षात? अर्थात नामस्मरण भक्तीद्वारे ऑटोमॅटिकली ज्ञान यायला लागतं आपल्याला. आपण जितकं नामस्मरण करू तेवढं आपल्याला हृदयात अनासक्ती येईल, कारण हे ज्ञान जे आहे ना तुमचं अज्ञान नष्ट करणार आहे. ठीक आहे. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, श्रीमद भगवत गीता की, मोक्षदा एकादशी महोत्सव की, हरिनाम संकीर्तन की, शिल प्रभुपाद की. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हा विचारा प्रभूजी. सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग, प्रत्येकामध्ये ईश्वराला प्राप्त करण्याची पद्धत वेगळी. हो. कलियुगामध्ये आहे देवता सुद्धा वाटलेले आहेत प्रत्येक देशामध्ये. मग कलियुगामध्ये जसं सांगितलं, कलियुग देवता हनुमानची. कुठं सांगितलंय? हनुमान चालीसामध्ये जसं आहे नाहीये. हनुमान कलियुगाची ते हा काय काय आहे हनुमान चालीसामध्ये. हा. और देवता चित्तन धरई हनुमत से ही सर्व सुख देवे. कलियुग के राजा के तुमचा प्रश्न काय? म्हणजे आता त्याप्रमाणे ह्या कलियुगामध्ये ते जसं मानतात ना, काय सांगतात की हनुमानचं सारी जबाबदारी हनुमानजीवर आहे.